डिसेंबरला 23वी ऊस परिषद जयसिंगपूरला दुपारी 2 वाजता होते आहे आणि या ऊस परिषदेमध्ये गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला अजून 200 रुपये आणि या वर्षी तुटणाऱ्या ऊसाला किती मागणी करायचं या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे. आता साताऱ्याच्या शेजारी असणाऱ्या माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्याचे दर जाहीर झाले. गेल्या वर्षी त्यांनी चांगले दर दिलेले होते. चांगल्याला चांगलं म्हणण्याची जाणत आमच्यामध्ये आहे निश्चितच. तर 12.02 रिकव्हरी असणारा कारखाना जर का 3571 रुपये दर देत असेल, 12.14 रिकव्हरी असणारा कारखाना जर का 3636 रुपये दर देत असेल, तर सातारा जिल्ह्यातल्या कारखान्यांना काय झालंय, त्यांनी अजून 200 रुपये का देऊ नये हा आमचा सवाल आहे. साधारणपणे ऊसाची किंमत ही ऊसामध्ये असणाऱ्या साखरेच्या प्रमाणावर अवलंबून असते, रिकव्हरीवर अवलंबून असते. आता 3671 जी 3571 जी माळेगाव सोमेश्वरची रिकव्हरी आहे दर आहे आणि 12.14 त्यांची 12.02 रिकव्हरी आहे, याची जर तुलना केली म्हणजे भागाकार केला तर 1% रिकव्हरीला 297 रुपये बसतात. योगायोगानं म्हणा किंवा काही म्हणा, माळेगावचा दर सुद्धा 1% रिकव्हरीला 297 रुपये बसतो. त्या हिशोबानं सातारा जिल्ह्यातले जे कारखाने आहेत त्यांचे आता जर रिकव्हरी बघितली तर 11.40 कुणाचे यशवंतराव कृष्ण कुठला आहे कारखाना किसनबीरचा 11.40, सह्याद्रीचा 12.22, अजिंक्यतारा 12.63, त्याच्यानंतर 11.9 असे सातारा जिल्ह्यातल्या ही रिकव्हरी गुणिले 297 हा जर हिशोब केला तर आतापर्यंत त्यांनी जे काही पैसे दिले आहेत 3100, 3000, 3100 हे जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये 200 रुपये देणं त्यांना काही एक अवघड नाही, उलट याच्यापेक्षा जास्त द्यायला पाहिजे, परंतु एवढं देणं लागतं. पण हे पैसे मिळू शकतात हे कोल्हापूरच्या आणि सांगलीच्या विरोधातल्या आंदोलनानं गेल्या वर्षी आम्ही सिद्ध करून दाखवलं आहे. 2022-23ला म्हणजे मागच्या नाही त्याच्या मागच्या वर्षी गाळपाला गेलेल्या ऊसाला 100 रुपये देण्यासंदर्भातलं आंदोलन गेल्या वर्षी आम्ही केलेलं होतं. बऱ्याच कारखान्यांची भूमिका अशी होती की जनरल मिटिंग झाली, जनरल मिटिंगला आम्ही हिशेब मांडला आणि त्या हिशेबाला सभासदांनी मान्यता दिलेली आहे. आता हिशेब पूर्ण झाला, आता कुठले पैसे द्यायचे, परंतु त्यावेळी आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं की जनरल मिटिंगला तुम्ही ज्यावेळी हिशेब दिला त्यावेळी संपूर्ण साखर त्या सीझनमध्ये तयार झालेली विकलेली नव्हती आणि जी शिल्लक साखर होती त्याची किंमत तुम्ही दाखवलेली होती 3200 रुपयाच्या आसपास, काहीतरी वेगळ्या कारखान्याची वेगळी किंमत होती. परत प्रत्यक्षात ती साखर 3300-3400 रुपयाला विकली गेली आणि हे फरकाची जी रक्कम आहे, तुमचा हिशेब बदला म्हणत नाही, त्या फरकाच्या रकमेतनं 100 रुपये द्यायला पाहिजे. कारण ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला ऊस पुरवला आहे त्या शेतकऱ्याच्या ऊसापासून तयार झालेले साखरेचे पैसे त्या शेतकऱ्याला मिळायला पाहिजेत, ही आमची भूमिका होती. आणि दीर्घकाळ लढा करून, कारण गेल्या वर्षी 10 तास आम्ही राष्ट्रीय महामार्ग रोखून धरलेला होता, मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला आणि त्यांच्या हस्तक्षेपानंतर प्रत्येक कारखान्यानं, सांगली आणि कोल्हापूरच्या 46 कारखान्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे हमीपत्र दिलं की आम्ही हे पैसे शासनाची परवानगी घेऊन द्यायला तयार आहोत आणि मग ते आंदोलन मागे घेतलं. परंतु सरकार आदेश द्यायला तयार नव्हतं. 8 महिने आमचा दीर्घकाळ संघर्ष चालू होता आणि गेल्या आठवड्यामध्ये शासनानं तो आदेश दिला आणि दिल्यानंतर 3 कारखान्यांनी पैसे जमा सुद्धा केले. म्हणजे आमची मागणी अवास्तव नाहीये, चुकीची नाही आहे, ही आता सिद्ध झालेलं आहे. त्याच हिशेबानं यावर्षी सुद्धा गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला पहिली उचल दिल्यानंतर हे निवांत बसलेले आहेत. गेल्या वर्षाच्या साखरेच्या विक्रीचा जर का आपण हिशेब केला तर जवळपास 3550 रुपये पर क्विंटल हा सरासरी साखरेचा विक्रीचा दर निघतो. त्याच्या मागच्या सीझनचा साखरेच्या विक्रीचा दर काढला असता तर तो 3200च्या आसपास निघत होता. म्हणजे जवळपास 300 ते 350 रुपये साखरेच्या विक्रीतून अतिरिक्त मिळालेले आहेत. गेल्या वर्षभरामध्ये बगॅसला चांगला भाव राहिला, शेविंग बगॅस जो आहे त्याला टनाला 1000 रुपये ज्यादा दर मिळालेला आहे. तर सी हेवी मोलॅसिस किंवा बी हेवी मोलॅसिस आहे त्याला जवळजवळ 1200 ते 1300 रुपये ज्यादा दर मिळालेला आहे मागच्या सीझनच्या तुलनेनं. आणि मग ह्या पैशात हे जे पैसे आहेत
हे पैसे ऊस उत्पादक शेतकऱ्याला मिळायला नकोत का? आणि म्हणून या संदर्भातला जो निर्णय आहे तो आम्ही 25 ऑक्टोबरच्या ऊस परिषदेमध्ये घेणार आहोत आणि या परिषदेला मोठ्या संख्येनं शेतकरी जमतील आणि यानंतर आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करू. स्वाभिमानीचे कार्यकर्ते बऱ्या एका मतदारसंघात एक एक दोन दोन तीन तीन उमेदवार सुद्धा इच्छुक आहेत. स्वाभिमानीची काम करण्याची पद्धत अशी आहे की आम्ही सांगतो की तुम्ही बसून चर्चा करून एकमताने एखादं नाव निश्चित करा. एकमत होत नसेल तर मग पॅनेल तयार करा. आम्ही मग सगळ्या पदाधिकाऱ्यांच्यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ. साधारणपणे आता सध्या स्वाभिमानीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना कराड दक्षिण, कराड उत्तर, मान, खटाव, फलटण, कोरेगाव आणि कोरेगाव सातारा ह्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढायची इच्छा आहे. एकापेक्षा जास्त नावं असल्यामुळे मी त्यांच्या नावांचा उल्लेख करत नाही, परंतु निश्चितच सच्चे कार्यकर्ते जे आहेत जे गेल्या 20-25 वर्षापासून काम करतायत त्यांना आम्ही मैदानामध्ये उतरणार आहोत. जिल्हाध्यक्षांना नाही, जिल्ह्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना. एक काय जिल्हाध्यक्षाला म्हणजे मक्तेदारी होईल पुन्हा. हां, हो हो हो, नक्कीच. त्याचं उत्तर पहिली 10 मिनिटं मी दिलं नाही, सविस्तर दिलेलं आहे. पुन्हा पुन्हा काय त्यात बोलण्यात अर्थ. त्यावेळी अजून आमची आघाडी झालेली नव्हती. आता उद्या आमच्या बैठकीत मी त्यांच्या लक्षात आणून देईन. भेट घेतलेली गेल्यानंतर आपली भेट झालेली आहे, त्याबद्दल काय त्यांचे काही. आता ते 5 वर्षे त्यांच्या आघाडीमध्ये होते, त्यामुळं त्यांचे काही प्रश्न असतील किंवा मला वाटतं की त्यांची मुख्यमंत्र्यांच्यावर भेट झाली त्यावेळी अजून निवडणूक जाहीर झालेली नव्हती. काही कामं असतील, कारण ते मुख्यमंत्री होते, त्यांच्या आघाडीत होते. त्याच्याबरोबर त्यांचा एक आमदार त्यांच्या पक्षाचा महायुतीनं फोडलेला आहे, त्याच्या संदर्भात त्यांना काही तक्रार करायची असेल किंवा जाब विचारायचा असेल असू शकेल. परंतु बच्चू कडू मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले याचा अर्थ आमच्या आघाडीला खिंडार पडलं असा काही त्याचा अर्थ होत नाही. आले उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी मान खटावमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वेळोवेळी लढाई केली आणि शेतकऱ्यांना न्याय सुद्धा मिळालाय. परंतु जी महापरिवर्तन आघाडी आहे त्यांनी पहिल्यांदा कुणाचा म्हणाल त्यावेळेस आघाडी झाली नव्हती. परंतु तुम्ही जर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणाऱ्या मान खटावमधील स्वाभिमानीला जागा मागून घेणार काय? मी आग्रह धरणारच आघाडीमध्ये. अजून आघाडीचं आमच्या जागा वाटप झालं नाही, त्या संदर्भातच पहिली बैठक आहे. परंतु मान खटाव स्वाभिमानीलाच मिळावी यासाठी आग्रही भूमिका आमची असणार. का येऊ नये? जर पंजाबमध्ये परिवर्तन होतं, दिल्लीमध्ये होतं, तर महाराष्ट्रामध्ये का होऊ नये? आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर इतका खाली गेलेला आहे तर सामान्य माणसाला या सगळ्या लोकांची किळस आलेली आहे. सध्या महाराष्ट्रात राजकारण चालू नाही तर राजकीय टोळीयुद्ध चालवलं आहे आणि ह्या टोळी युद्धामध्ये सामान्य माणसाला रस नाही आहे. राज्यात चौरंगी लढतीची चित्र आहे, तर वंचित बहुजन आघाडी आहे, दुसरीकडे आपली आघाडी आहे, महायुती आहे आणि महाविकास आघाडी आहे. त्याचा फायदा सत्ताधारी पक्षाला होऊ शकतो का? असं काही नाही आहे. उलट सत्ताधारी पक्षातलेच बरेचसे लोक बाहेर पडायला लागलेत, त्यांना संधी मिळत नाही म्हणून. कारण गर्दी दोन्ही आघाड्यांच्यामध्ये 3-3 पक्ष आहेत आणि एका मतदारसंघात 3-3, 4-4 इच्छुक आहेत. उमेदवारी एकालाच मिळणार, त्यामुळे राहिलेले नाराज आहेत. त्यामुळं अमुक एकाच आघाडीला ह्या बहुरंगी लढतीचा फायदा होईल असा निष्कर्ष काढणं चुकीचं होईल. मतदारसंघनिहाय गणितं बदलणारी आहेत. प्रकाश आंबेडकर आपल्याबरोबर त्यांच्याबरोबर बऱ्याच चर्चा झाल्या, 2-3 वेळा बैठका झाल्या. वैयक्तिक माझा आग्रह होता की त्यांच्याबरोबर आघाडी करावी, की त्यांच्याबरोबर काम करावं. त्यांनी विदर्भामध्ये गोंडवाना आदिवासी संघटनेच्याबरोबर आघाडी केली आहे. त्यामुळं आता आम्हाला थोडीशी अडचण आहे असं म्हणतात. पश्चिम महाराष्ट्रात आघाडी करायला ते तयार आहे,
परंतु आघाडी केली तर संपूर्ण महाराष्ट्रात केली पाहिजे, याच्यामध्ये मुद्दा राहिला. त्यांनी इच्छा व्यक्त केली असं आत्ताच माझ्या कानावर आलेलं आहे. बघू, चर्चा करू मी. खरं तर केंद्र सरकारची ही चूक आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळंच सोयाबीनला भाव मिळत नाही. अदानीसारख्या गरीब माणसाला मोठ्या प्रमाणामध्ये पामतेल आयात करायला परवानगी दिली, त्याच्यावर आयात शुल्क कमी केलं. परिणाम असा झाला की सोयाबीनचे भाव धडाधड खाली आले. 9,000 वरून 4,000 पर्यंत खाली आले. क्विंटलला 5,000 रुपये नुकसान झालेलं आहे सोयाबीन उत्पादक. 2 वर्षापूर्वी 9,000 रुपये क्विंटलनं शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलं आणि आता 4,000 विकून क्विंटलला 5,000 रुपये. अगदी किती दुर्लक्ष केलं तरी सुद्धा 8 ते 9 क्विंटल सोयाबीन एका एकरामध्ये पिकतं. मग 8 क्विंटल तरी 40,000 रुपये एकरी नुकसान केले. एका केंद्र सरकारच्या एका धोरणामुळं एका उद्योगपतीला खुश करण्याच्या नादात शेतकऱ्यांची माती केलेली आहे. आणि त्यामुळं सोयाबीनचं आता सरकारनं हमी भाव जाहीर केला आहे 4,892 आणि सोयाबीन शेतकरी विकायला लागला आहे 4,000ला 41 रुपयाला. खरं तर ऊस वगळता इतर कुठल्याही पिकाला, एकूण 24 पिकाला सरकार हमी भाव जाहीर करतं, पण ऊस वगळता कुठल्याही पिकाला हमी भावाचं संरक्षण नाही. यासाठी गेली 10 वर्षे मी स्वतः संघर्ष करतोय. दिल्लीमध्ये त्यासाठीच देशभरातल्या सगळ्या संघटना एक करून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. खाजगी विधेयक मांडलं लोकसभेमध्ये. जसं असंघटित मजुरांना संरक्षण देण्यासाठी म्हणून किमान वेतन कायदा अंमलात आणला गेला आणि त्यामुळंच एक संरक्षण मिळालं की सरकारनं निश्चित केलेला मजुरी तरी त्याला मिळेल. तसंच या देशातल्या एकूण खातेदारापैकी 80% खातेदार शेतकरी हे अत्यल्प भूधारक आहेत. त्यांना सुद्धा अशा संरक्षणाची गरज आहे आणि म्हणून किमान हमीभाव कायदा व्हावा, जेणेकरून एकदा सरकारनं हमीभाव जाहीर केल्यानंतर सरकारच्या खरेदीची गरजच नाही. हमी भावापेक्षा कमी किमतीत कुणालाही शेतकऱ्याचा माल खरेदी करता येणार नाही असा कायदा करा, असा आमचा आग्रह आहे आणि त्यासाठी देशभरातल्या सगळ्या संघटना आग्रही आहेत. आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1,500 रुपये यायला लागलेले आहेत, परंतु किती दिवस येणार आहेत मला माहीत नाही. एकूण राज्याची परिस्थिती अशी आहे की सरकारी नोकऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही, अनेक योजनांना कात्री लावते, बजेटमध्ये कात्री लावली जाते आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक ही योजना म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर सामान्य माणसाला भुलवण्याचीच योजना आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तरीसुद्धा लोक हुशार आहेत आणि लोकांना माहीत आहे की हे जे लाडक्या बहिणीला आलेले पैसे हे करदात्या सामान्य माणसाचेच पैसे आहेत, हे काय कोणाच्या बापाचे पैसे नाही आहेत. त्यामुळं त्यांना त्याचा फार फायदा होईल या भ्रमात त्यांनी राहायचं काय कारण नाही. एका बाजूला लाडक्या बहिणीला 1,500 रुपये द्यायचं काम चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची अनुदाने प्रलंबित आहेत. अजून ठिबकचं अनुदान नाही, स्प्रिंकलरचं अनुदान नाही. म्हणजे एका बाजूला लाडक्या बहिणीला 1,500 रुपये द्यायचं आणि भाच्याला शिष्यवृत्ती द्यायची नाही, त्याला काय अर्थ आहे. त्याचबरोबर भावाला रस्त्यावर पोलीस अडवतोय आणि 1,000 रुपयाची पावती करतोय का, तर टार्गेट दिलंय प्रत्येक पोलीस स्टेशनला एवढे पैसे जमा झालेच पाहिजे दंडाचे. स्टॅम्पचं किंमत 100 रुपयेवरनं 500 रुपये केली, म्हणजे भावाचा किस्सा कापायचा आणि बहिणीला ओवाळणी म्हणून 1,500 रुपये द्यायचं, असा उद्योग सध्या सरकार करते. शेतीला मजूर कुठंच मिळत नाही. त्याचं कारण जेवढे कष्ट केले जातात तेवढा त्याचा परतावा मेहनताना मिळत नाही, हे कारण आहे.
आणि तो का मिळत नाही तर शेतीमालाला भाव नाही म्हणून. जेव्हा शेतीमालाचे भाव वाढतील त्यावेळी आपोआपच मजुरांची मजुरी वाढेल. त्यासाठी वेगळं काय करण्याची आवश्यकता नाही. उदाहरणं द्यायचं झालं तर द्राक्ष बागेमध्ये मजुरी जास्त मिळते कारण तुलनेनं पैसा चांगला मिळतो. आमचं सरकार आलं तर कृषी क्षेत्रामध्ये अभूतपूर्व असा बदल घडवून आणू असा आत्मविश्वास आहे मला. ओके. शेट्टी साहेब ते एक बातमी प्रसारित झाली होती ते त्या पद्धतीत काय सांगाल की खरंच महाविकास आघाडीच्या वाटचाल आहे की काय? नाही, एक तर अशा प्रकारच्या बातम्या आता पेरल्या जाणारच. याचं कारण परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही एक सशक्त आणि सक्षम असा पर्याय महाराष्ट्रामध्ये उभा केलेला आहे आणि आमची लढाई आहे प्रामुख्यानं प्रस्थापितांशी आहे. 2 आघाड्यामध्ये हे सगळे प्रस्थापित विखुरलेले आहेत. आता ह्या 2 आघाड्या म्हणजे यांचं भांडण गाईच्या कासत कुणी बसायचं यासाठीच आहे. गाईला चारा घालण्यासाठी भांडण नाही आहे. दोघांची विचारधारा तशीच आहे कारण त्याचं पॅकिंग वेगळं वेगळं आहे पण आतला माल सारखाच आहे दोन्ही आघाड्यामध्ये आणि त्यामुळे बिनदिक्कतपणानं काही इकडे जातात तिकडचे इकडे येतात इकडचे तिकडे जातात त्यांना काहीच त्याचं वाटत नाही. अशा परिस्थितीमध्ये वर्षानुवर्ष महाराष्ट्रामध्ये 200 सव्वा 200 जी घराणी आहेत त्यातलेच लोक आलटून पालटून निवडून येतात आणि बाकीच्यांनी फक्त यांच्या सतरांच्या उतरण्याचंच काम करावं अशी त्यांची अपेक्षा आहे आणि सोयीनं प्रत्येकजण वेगवेगळ्या आघाडीमध्ये जातो. मग बाप एका आघाडीत पोरगा दुसऱ्या आघाडीत अशा पद्धतीचं सोयीचं राजकारण यांचं चालतं. या सगळ्याला शह देण्यासाठी म्हणून ही परिवर्तन महाशक्ती आम्ही उभी केलेली आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये एक आश्वासक चेहरा शोधून त्याच्यामध्ये स्वच्छ हाताचा स्वच्छ चारित्र्याचा आणि ज्याच्याकडं विजन आहे काही दिशा देण्याची क्षमता आहे नेतृत्व देण्याची क्षमता आहे अशा लोकांना जे प्रस्थापित नाहीत परंतु त्यांना जर आपली चळवळीतली कारण आम्ही जे काय प्रमुख लोक आहोत ते चळवळीचे पार्श्वभूमी असणारे लोक आहोत. माजी आमदार वामनराव चटप असतील, माजी आमदार शंकरराव धोडगे असतील, आमदार बच्चू कडू असतील, मी असेल किंवा संभाजीराजे असतील, आम्ही काही चळवळी करून लोकांच्या जनआंदोलन उभा करून आम्ही थोडीफार काहीतरी पुण्याई कमावलेली आहे. ह्या सगळ्यांची पुण्याई त्या मतदारसंघातल्या एखाद्या आश्वासक चेहऱ्याच्या पाठीमागं लावायची आणि त्यांना या प्रस्थापितांच्या उरावर बसवून निवडून आणायचं या उद्देशानं परिवर्तन महाशक्तीची आम्ही निर्मिती केलेली आहे आणि त्यामुळं अशा प्रकारच्या ज्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहेत ते अशा प्रकारच्या बातम्या करण्याचा प्रयत्न करतायत. परिवर्तन महाशक्ती ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत. अनेक चांगले आश्वासक चेहरे आमच्याकडे यायला लागले आहेत. जिथं वर्षानुवर्षे चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना तर आम्ही संधी देणारच आहोत आणि जिथं कार्यकर्त्याची तेवढी क्षमता नाही त्या ठिकाणी नवा आश्वासक चेहरा पण जो प्रस्थापित नाही अशाला संधी देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. उद्याच आमच्या कोर कमिटीची बैठक पुण्यामध्ये आहे. त्या बैठकीलाच मी आता निघालेलो आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्यामध्ये काही एक तथ्य नाही आहे. कराडचे उपनगराचे यांनी काही वेळापूर्वी भेट घेतली. नेमकं असं किती लोकांना तुमच्या आता जिल्ह्यातले लोक तुमच्या संपर्कात आहेत आणि त्यांना तुम्ही उमेदवारीसाठी विचार करतात? अशा बऱ्याच मतदारसंघामधून असे ज्या ठिकाणी आमचे कार्यकर्त्यांची इच्छा नाही किंवा ते शेवटी निवडणुकीमध्ये थोडाफार का होईना पैसा खर्च करावा लागतोच आणि त्यामुळं कार्यकर्त्यांना जर वाटत असेल किंवा आपण आता लढू शकत नाही परंतु एखादा आश्वासक चेहरा घेऊन जर कार्यकर्ते येत असतील तर त्यांना संधी देण्याचा विचार करतोय आणि त्यामुळंच उबाटा गटाचे असतील अगदी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुद्धा लोक मला येऊन भेटून गेले आहेत. संभाजीराजांना भेटत आहेत किंवा बच्चू कडूंना भेटत आहेत. तिकडे विदर्भात चटप साहेबांना भेटत आहेत. मराठवाड्यात शंकरराव आपले धोंडगेंना भेटत आहेत. त्यामुळं असे लोक ज्यांना कधी या प्रस्थापितांनी संधीच दिलेली नाही ते आले तर आम्ही का देऊ नये त्यांना संधी. जिथं जिथं आमच्या निकषामध्ये बसणारे उमेदवार मिळतील त्या ठिकाणी आम्ही लढणार आहे परंतु आम्हालाही
आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद उमेदवाराच्या बाबतीत मिळायला लागलेला आहे. उद्या आमचे आढावा बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये पहिली यादी जाहीर करण्यासंदर्भातलीच चर्चा आहे. त्यासाठीच आम्ही बैठकीला निघालेलो. राज्यात आतापर्यंत किती आघाडी निर्माण झाली बऱ्याच वेळा, पण ते निश्चित झाले. ही आमची तिसरी नाही आहे, पहिली का म्हणून आम्ही काय यांनी काय सातबारा काय नावावर करून घेतलाय महायुतीनं आणि महाविकास आघाडीनं. आमची तिसरी का म्हणून आम्ही त्यांची आघाडी असेल त्यांची युती असेल आमची महाशक्ती आहे आणि आम्ही महाशक्तीच होणार आहोत. याबाबत मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांच्याशी काय बोलणं झाले काय तुमच्या? त्यांच्याशी संभाजीराजे सतत संपर्कामध्ये आहेत आणि आमचा प्रयत्न आहे की त्यांनाही आमच्याबरोबर घेण्याचा. जाहीरनामा आपला काय असता आणि काय प्रश्न घेऊन सामान्य माणसाला ताट मानेण्यात जगता येईल अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण करणं हा आमचा प्रयत्न असणार आहे. शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्गीय, असंघटित कामगार, विद्यार्थी, महिला यांना ताट मानेण्यात जगता आलं पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्यासाठी जे काय करावं लागेल ते करण्याचा प्रयत्न आमच्या या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर ठेवणार आहोत. अगदी साधी गोष्ट तुम्हाला सांगतो की सध्या सामान्यांच्या प्रश्नाकडे दोन्ही आघाड्यांचं लक्ष नाही आहे. अगदी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं उदाहरण घ्यायचं झालं तर पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काय महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, त्याच काळामध्ये शेतकऱ्यांच्या FRPचे तुकडे करण्याचा निर्णय त्या महाविकास आघाडीनं घेतला. राज्य सरकार स्थापन कुणासाठी केलं? शेतकऱ्यांच्यासाठी आणि शेतकऱ्यांनाच खड्ड्यात घालणारा निर्णय त्यावेळी घेतला. दुसरा निर्णय जो 2013च्या भूमी अधिग्रहण कायद्यानुसार शेतकऱ्यांना एक दिलासा मिळालेला होता आणि आता महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये असा निर्णय घेतला गेला की जमिनीचा मोबदला देत असताना 5पट ऐवजी दुप्पटच दिला जाईल. म्हणजे जवळपास 60% रक्कम जी समृद्धी महामार्गाला जर 100 रुपये मिळाले असतील तर इथून पुढे आता भूमी अधिग्रहण झालं तर त्याला केवळ 40 रुपये मिळतील. अशा प्रकारचा निर्णय कुणी घेतला? तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं घेतला. याचा अर्थ ही आता सत्तेवर आहेत हे काय काशीला जाऊन पवित्र होऊन आले तर अशातला भाग नाही. निर्णय त्यांनी घेतला आणि त्याचा फायदा घेण्यासाठी म्हणून शक्तीपीठ महामार्गाचा घाट यांनी घातलेला आहे. आता गंमत अशी आहे की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं काही मापदंड बनवलेले आहेत. 6 पदरी रस्त्याला भूमी अधिग्रहणासहित 1 किलोमीटर रस्ता बांधणीसाठी 20 कोटी खर्चाचे मापदंड असताना समृद्धी राष्ट्रीय महामार्ग हा 67 कोटीला 1 किलोमीटर बनवला गेला आणि शक्तीपीठाचा जर हिशेब केला तर तो 107 कोटी रुपयाला 1 किलोमीटर बनतोय. हे वरचे पैसे 20 कोटीच्या ठिकाणी 107 कोटी खर्च. हे पैसे कुणाचे? ज्याच्या मतदारसंघातून हा रस्ता जाणार आहे तिथले आमदार, खासदार, तिथले मंत्री किंवा जे कोणी असतील त्यांची टक्केवारी याला जाणार आहे. आणि मग अशा पद्धतीनं एका बाजूला बरं हा पैसा कोणाचा? जागतिक बँकेचं कर्ज काढून रस्ते बांधणी करायचं आणि टोल वसूल करून ते कर्ज फेडायचं. म्हणजे शेवटी हे कर्ज जनता फेडणार आहे, रस्त्यावरनं प्रवास करणारे लोक फेडणार आहेत. ज्यासाठी 20 कोटी खर्च करायला पाहिजे त्या ठिकाणी जर 107 कोटी खर्च होत असतील तर मला सांगा की समृद्धी तयार झाली आणि आमदारांचे दर 50 कोटी निघाले. आता शक्तीपीठ आलं तर आमदारांचे दर किती निघतील आता तुम्हीच विचार करा. आणि अशाच पद्धतीचा परवाच गडकरी साहेबांनी मुंबई ते बेंगलोर 12 पदरी काहीतरी रस्त्याची घोषणा केलेली आहे. म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये अजून पुन्हा लँड ॲक्विजिशन होणार आहे, त्याला तिथं शेतकऱ्यांची लूट होणार आहे. या विषयावर कोण बोलतंय? कुणी बोलायला तयार नाही. सुरत चेन्नई महामार्ग जाणार आहे, त्याला जमीन जाणार आहे, त्याच्याबद्दल काय? म्हणून अशा पद्धतीनं शहराच्या भोवती जे काही खेडी आहेत प्रत्येक शहराला असं वाटायला लागलं की त्याचं हे आपला नगरपालिकेचा एरिया वाढवून घ्यायचा, हद्दवाढ करून घ्यायची, पण त्याला ज्या जमिनी जाणार आहे त्या जमिनीवर आरक्षण टाकलं जाणार आहे. कवडी मोल किमतीनं त्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत. ह्याच्याबद्दल महाविकास आघाडीचे नेते बोलतात का? महायुतीचे नेते बोलतात का? विकास करायचा आहे पण सर्वसामान्यांची थडगी बांधून विकास करताय का? टोलच्या माध्यमातून लूटमार करून तुम्ही विकास करताय का? कारण शेवटी हा पैसा रस्त्यावरनं प्रवास करणाऱ्या सामान्य माणसाला भरावा लागणार आहे. या विषयावर महाविकास आघाडीनं आपली भूमिका स्पष्ट करावी, या विषयावर महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट करावी.
उगाच 1500 रुपये दिले आणि लगेच स्टॅम्प 500 रुपयाचा केला, असले धंदे आता बंद करा. हीच भूमिका घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. अहो इथं एवढं सगळं उधळपट्टी चालू आहे, पण साधी गोष्ट आहे की हा महाराष्ट्रामध्ये स्कॉलरशिप थकीत आहे विद्यार्थ्यांची 3300 कोटीची, 3300 कोटीची स्कॉलरशिप थकीत आहे. पोरं शिकणार कशी? कारण त्या स्कॉलरशिपच्या आधारानं पोरं शाळेला जात असतात. त्यांना जर वेळेवर स्कॉलरशिप मिळणार नसेल तर त्या पोराने कसं मेसचे पैसे कसे भरायचे, बाकीचा खर्च कसा करायचा, ह्याचा विचार आहे का? आणि तिजोरी आम्ही उघडी केलेली आहे जनतेसाठी. अरे पण ज्याची गरज आहे, ज्याला गरज आहे त्याला तुम्ही शिकून देत नाही का? तुमच्या नव्या चंगळवादामध्ये गुलामांची गरज आहे म्हणून गुलाम तयार करण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे. ही आमची भूमिका आहे याच्या पाठीमागे. झालं, तुमचे प्रश्न झाले. आता मी जरा सांगू काय माझं?